हॅलो, वेलकम टू स्नेहाज किचन। आज मी इथे तिखट मिठाच्या पुऱ्या बनवल्या आहेत। तुम्ही इथे बघू शकता, एकदम टम्म अशी फुगलेली पुरी आहे। अतिशय सोपी अशी रेसिपी आहे। तर याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तिखट मिठाच्या पुऱ्या आणि सोबत शेंगाची चटणी खूप छान लागते। तर आता आपण करायला सुरुवात करूया। तर या तिखटा मिठाच्या पुऱ्या करण्यासाठी मी इथे साहित्य काय काय घेतले ते तुम्हाला दाखवून घेते। तर इथे मी कणिक घेतलेली आहे। ही साधारण 3 वाट्या आहे, मोठ्या 3 वाट्या कणिक आहे। त्यानंतर इथे कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून, लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद, जिरे, ओवा आणि इथे असे पांढरे तीळ घेतलेले। तर आता करायला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी इथे एक मोठा चमचा ह्याच्यामध्ये तेलाचं मोहन घालून घेते। गार तेलच घातलेले मी इथे। यानंतर बाकीचं सगळं साहित्य जे आहे ते आपण घालून घ्यायचंय। कोथिंबीर घालायची, लाल तिखट, मीठ घालायचं, त्यानंतर हळद, त्यानंतर जिरे, तीळ घालतीये आणि ओवा जो आहे तो थोडासा असा हातावर क्रश करून घालायचा, म्हणजे त्याचा वास चांगला लागतो। आता हे सगळं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आधी पिठामध्ये आपण हे प्रॉपर लागलं याला, त्यानंतर ह्याच्यात पाणी घालून हे पीठ आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे। हाताने चोळून हा मसाला सगळा या पिठाला आधी लावून घ्यायचा। आता यामध्ये मी पाणी घालून, थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळायला सुरुवात करते। याच्यामध्ये आपण बघत बघत पाणी घालायचं आहे, एकदमच पाणी घालायचं नाही, कारण हे पीठ जे आहे हे सैल होता कामा नये। त्यासाठी आपण थोडं थोडं पाणी करून घालायचं आहे ह्याच्यामध्ये। आता इथे तुम्ही बघू शकता, पीठ जे आहे ते आपलं मळून जे आहे ते तयार झालेलं आहे। आता थोडासा तेलाचा हात लावून मी ह्याला थोडंसं आणखीन मऊ करून घेते आणि एकदम घट्टसर अशी ही कणिक मी भिजवून घेतलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता। आता ह्याला वरनं मी थोडंसं तेल लावते। आता या पिठावर मी वरनं थोडंसं तेल सोडतेय आणि ते सगळ्या पिठाला आता लावून घ्यायचंय। अशा प्रकारे आपलं हे पुरीला लागणारी ही कणिक जी आहे ही मळून तयार आहे। आता याला मी एक 10 मिनिट असंच झाकून ठेवून देणार आहे आणि 10 मिनिटानंतर आपण याच्या पुऱ्या करायच्या। तर आता एक 15-20 मिनिट झालेले आहेत आणि हे पीठ पण आता चांगलं मुरलेलं आहे। तर आता या पिठाचे मी छोटे छोटे असे गोळे करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला पुऱ्या लाटता येईल असे साधारण या आकाराचे मी छोटे छोटे सगळे गोळे करून घेतेय। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकच मोठी पोळी लाटून ते पण असं वाटीच्या सहाय्याने तुम्ही असं कट करू शकता, किंवा असं सिंगल सिंगल सुद्धा पुऱ्या लाटू शकता। तर मी आता हे सगळे आधी ह्याचे असे गोळे बनवून घेते। तर इथे हे सगळे असे मी छोट्या साईजचे असे गोळे करून तयार आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता। आता एक एक करून हे मी सगळे लाटून घेते।
आता इथे एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि मी तो आता हा लाटून घेते. ह्याला पीठ वगैरे लावायची काही गरज नाही आहे. आपण असंच लाटणार. अगदी पातळ नाही आणि अगदी जाड नाही अशी आपल्याला पुरी लाटायची आहे, म्हणजे ती चांगली फुगते. तर तुम्ही इथे बघू शकता साधारण मी अशी ह्याचा थिकनेस ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे मी बाकीच्या पण सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या आधी सगळ्या लाटून घेते. तर आता तुम्ही इथे बघू शकता साधारण एक 5-6 त्याच्यातल्या पुऱ्या ज्या आहेत त्या मी इथे अशा लाटून ठेवलेल्या आहेत. तर त्या आता मी तुम्हाला तळून दाखवते. आता इथे एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल पूर्ण आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम जर नाही झालं तर पुऱ्या फुगणार नाहीत. तर त्यामुळे तेल आधी पूर्णपणे गरम होऊ द्यायचं आणि मगच त्याच्यात पुरी सोडायची आहे. तेल जे आहे ते आता गरम झालेलं आहे. आता एक एक करून मी तुम्हाला पुऱ्या ज्या आहेत त्या तळून दाखवते. तुम्ही इथे बघू शकता पुरी जी आहे ती छान अशी टम्म अशी फुगलेली आहे. आणि अशी छान खुशखुशीत पण होणार आहे आता ही पुरी. तुम्ही इथे बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे. आता ही काढून घेते मी. आणखीन एक पुरी मी इथे तळून दाखवते तुम्हाला. पुरी तळत असताना त्याच्यावर असं झाऱ्याने तेल आपण जर टाकलं तर त्या छान फुलतात. तर इथे तुम्ही बघू शकता दुसरी पण पुरी माझी छान अशी फुगलेली आहे. अशा प्रकारे मी बाकीच्या पण सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या करून घेते. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम अशा टम्म फुगलेल्या खमंग खुशखुशीत अशा माझ्या तिखटा मिठाच्या पुऱ्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला माझी ही पुरीची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.